नमस्कार. मी डॉक्टर स्मिता सुरेश गिरी. आज 5 डिसेंबर वर्ल्ड सॉईल डे. मी गोपालकृष्ण गोखले कॉलेज येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे. वर्ल्ड सॉईल डे WSD इज हेल्ड annually on December 5th with the aim to bring everybody's focus on the importance of soil health and to advocate for the sustainable management of soil as a resource. Dear students, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आत्ता सध्या आपल्या भारताची सिच्युएशन कशी आहे. शेतकरी आंदोलन करतायत ही खरोखरच खूप सिरियस बाब आहे. अशा वेळेला आपल्यासारख्या प्रत्येक भारताच्या नागरिकांनी त्यांना सपोर्ट करणं हे गरजेचं आहे, कारण आपण सर्वच जण शेतीवरती अवलंबून आहोत. आजचा हा दिवस साजरा करत असताना किंवा या दिवसाचं महत्त्व जाणून घेत असताना आपल्याला मातीचं महत्त्व हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. माती आहे, मातीतच जन्मलो आणि पुन्हा मातीतच जायचं आहे. हे आपलं जे शरीर आहे हे सर्व पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि या पंचतत्वांनीच माती ही बनलेली आहे. माती ही हा जो घटक आहे हा सचेतन आहे. याच्यामध्ये जान आहे, याच्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत. याच्यात एक दाणा पेरला तर 1000 दाणे उगवतात आणि त्याचमुळे आपल्यासारखे सजीव हे जगतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करत असताना मला आपणा सर्वांना एक विनंती करायची आहे की आपण सर्वांनी माती ही रिक्रिएट करूयात, जनरेट करूयात. आपल्या ह्या ऑर्गॅनिक वेस्टपासून आपण माती बनवूयात आणि या मातीचं महत्त्व आपण सर्वजण समजावून घेऊयात. This year WSD theme is Keep Soil Alive and Protect Soil Biodiversity. It is very important. माती ही मरू देऊ नका, त्याचं खडकात रूपांतर होऊ देऊ नका किंवा त्याच्यावरती असे कोणतेही केमिकल्स टाकू नका की जेणेकरून त्यामध्ये असलेले जीवजंतू हे नाहीसे होतील. प्रोटेक्ट सॉईल बायोडायव्हर्सिटी. भारतामध्ये जिल्ह्यातून, गावागावातून, तालुक्यातून जे काही मातीवरती पूर्ण वातावरणाचा परिणाम होतो त्यापासून जी माती जनरेट होते तर ही माती ही त्या परिसरानुसार बनलेली असते. त्यामुळे कीप सॉईल अलाइव्ह. आपण अशी प्रयत्न करूयात, आपण अशी प्रार्थनाही करूयात की मी माझ्या आसपास असलेल्या मातीला मी कधीही खराब होऊ देणार नाही. त्याच्यावरती कोणतेही असे चुकीचे केमिकल्स मी टाकणार नाही आणि जेणेकरून ती माती ही जिवंत राहील. प्रत्येक वनस्पतीला, प्रत्येक धान्याला त्याचा फायदा होईल आणि सॉईलची ही डायव्हर्सिटी आहे, वैविध्य आहे, तर ते मी जपेन. ह्याचं एकमेव एम आहे, एम टू बूस्ट द अवेअरनेस ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग हेल्दी इकोसिस्टीम ऑफ सॉईल अँड ह्युमन वेलबिईंग. आपल्याला माहिती आहे आज कोरोना-19 या व्हायरसमुळे आपण सर्वजण खूप पोळले जात आहोत. आपल्याला त्याचा परिणाम खूप जाणवत आहेत. लॉकडाऊनमुळे किती वाईट परिणाम घडलेले आहेत. मानवी जीवन तर पूर्ण हेलावून गेलेलं आहे. हे सर्व माहीत असताना आपल्याला या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करणं खूप महत्त्वाचं आहे. मेंटेनिंग हेल्दी इकोसिस्टीम ही नुसती असून चालणार नाही, तर त्याचं हेल्थ हे आपल्याला मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही सॉईल आणि ह्युमन वेलबिईंगसाठी आपल्या या माणसांसाठी, मानवजातीसाठी, लिव्हिंग बिईंगसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. सॉईल याला मृदा असं म्हणतात. मृदेवरच सकल प्राणीमात्रांचे जीवन, पालन, पोषण व पुनरुज्जीवन अवलंबून असते. म्हणून मातीबद्दलचे सखोल ज्ञान असणे आपल्या सर्वांना आवश्यक आहे. किंबहुना शास्त्रीय शेतीचा मृदा हा पायाच म्हणावा लागेल. जमिनीतून चांगले पीक काढता आले नाही तर आपणास तिच्या समस्या समजल्यात नाहीत असे म्हणावे लागेल. कारण पिकासाठी योग्य जमिनीची निवड झाल्यास, तसेच जमिनीतलं उणिवा योग्य प्रकारे भरून काढल्यास भरघोस पीक हमखास काढता येतं. सर्वसामान्य माणूस मातीस अचेतन व निरुपयोगी पदार्थ म्हणून मानतो. आजकाल तर तरुण पिढी मातीला तर स्पर्शही करत नाही, पण या मातीत वनस्पतींना पोषक अशी अन्नद्रव्ये असतात आणि म्हणूनच 1 किलोग्रॅम मक्याचे दाणे बी पेरले तर त्यापासून 2000 ते 3000 किलोग्रॅम मका आपल्याला मिळू शकतो. येथे मृदा शब्द
हा शेती जमीन या अर्थी वापरला असून त्या दृष्टीनेच तिची उत्पत्ती, भौतिक व रासायनिक गुणधर्म, सर्वेक्षण व वर्गीकरण वगैरे बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. या मृदेचं मातीची उत्पत्ती ही मूळ खडकावर ऊन, वारा, पाऊस इत्यादींमुळे होणाऱ्या अखंड वातावरण प्रक्रियेने, आघाताने व प्रत्याघाताने रूपांतर होऊन त्याची माती बनते. सर्वप्रथम खडक तुटून फुटून त्याचे लहान लहान तुकडे होतात व त्यास भौतिक झीज क्रिया असे म्हणतात. असे असंख्य खडक वेगवेगळ्या रूपात, वाळूच्या रूपात, मातीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे रंग, रूप, आकार हेही तितकेच वेगळे असतात, कारण त्यामध्ये असलेले मिनरल्स हे वेगवेगळे असतात. त्यानंतर ऑक्सिडीकरण, ऑक्सिडीभवन, विद्रावीकरण, विरघळण्याची क्रिया, जलसंयोगीकरण, कार्बनीकरण इत्यादी विघटन क्रियांमुळे त्यातील खनिज पदार्थांचे अपघटन म्हणजेच रेणूचे तुकडे होऊन घटकद्रव्ये अलग होण्याची क्रिया व परिवर्तन होते. अशा प्रकारच्या भौतिक व रासायनिक झीज क्रिया अखंडपणे चालू असतात व त्याचबरोबर जैव घटकांचे कार्य देखील चालू असते. त्यामध्ये सूक्ष्मजीव, त्यापेक्षा मोठे सजीव, पालापाचोळा, वनस्पतींची मुळे, मृत झालेले प्राणी, वनस्पती, मानव ही विघटनाच्या कार्यात मदत करतात आणि माती कार्बनी घटकाची वाढ होते. अशा रीतीने जमिनीचा पृष्ठभाग बनण्यास सुरुवात होते. हलके हलके ही झीज क्रिया पृष्ठभागाखाली सरकत जाते व परिणामी मातीस एक सलग स्वरूप प्राप्त होतं. आपल्या कोल्हापूरला काळ्या मातीचे वरदानच लाभलेले आहे आणि या काळ्या मातीमुळे आपल्याला माहिती आहे की आरोग्यामध्ये आणि माती प्रक्रियेमध्ये या काळ्या मातीचे किती महत्त्व आहे. निरनिराळ्या थरांची मातीची उत्पत्ती होते. जमिनीची खोली काही सेंटीमीटरपासून ते अनेक मीटरांपर्यंत चालू शकते आणि ही खोली जमीन कोणत्या परिस्थितीत बनली त्यावर अवलंबून असते. थोडंसं आपण आसपास पाहिलं, एखाद्या डोंगरावर गेलो, पन्हाळा साईडला गेलो तर आपल्याला या प्रकारच्या झीज झालेल्या मातींचे वेगवेगळे थर आपल्याला दिसून येतात. अशा रीतीने अचेतन खडकापासून सचेतन अथवा क्रियाशील असा मातीची पिंड तयार होतो व त्यास एक विशेष प्रकारची संरचना व आकार असतो. H. बेनेट या शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की पृष्ठभागावरील मातीचा थर 30 सेंटीमीटर थर तयार होण्यास सुमारे 6000 वर्षांचा कालावधी लागतो. लक्षात घ्या, आपण नुसतं शॅम्पू किंवा केमिकल्स असलेले एखादी पावडर आपण अशीच जर मातीवरती टाकली तर त्यामधले जे योग्य बॅक्टेरियाज असतात तर त्या खलास होतात. म्हणजेच ती माती आपल्याला कोणत्याही प्रकारचे उपजीविकेला वापरता येत नाही. तेव्हा आपण या गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपलं लाईफ हे 100 वर्षापर्यंतच आपण मेन्शन करतो. 6000 वर्ष 30 सेंटीमीटर माती तयार व्हायला लागतात. म्हणजे किती आपल्याला या मातीची काळजी घेणं गरजेचं आहे हे आपल्या आता लक्षात येईल. शेतजमिनीचा आकार पृष्ठभागाचा थर, मधला थर, झिजलेला खडक आणि मूळ खडक असं असतं. शेतजमिनीचे स्वरूप हे मूळ खडक व शेतजमिनी ज्या मूळ खडकावर झीज क्रिया होऊन जमिनी बनतात त्यांचे मुख्य 3 वर्ग होतात. एक म्हणजे अग्निज खडक, त्यालाच ग्रॅनाइट, डायोराइट, बेसॉल्ट, अग्निज खडक अशा स्वरूपात असतात. रूपांतरित खडक, क्वार्ट्झाइट, संगमरवर, पाटीचा दगड म्हणजे स्लेट, पट्टिताश्म, सुभाजा म्हणजे रूपांतरित खडक अशा स्वरूपात हे रूपांतरित खडक असतात. आणि गाळाचे खडक म्हणजेच वालुकामय वाळू, चुना खडक, पिंडाश्म, मृत्तिकाश्म यालाच गाळाचे खडक स्वरूपात आपल्याला हे मिळतात. मृदा माती म्हणजेच शेतजमीन किंवा शेतमाती ही एक स्वतंत्र सचेतन वस्तू आहे. ती नुसती झिजलेल्या खडकाचा चुरा नसून सचेतन आणि क्रियाशील आहे आणि प्रवाहीही आहे. त्यामुळेच तीवर वनस्पती तग धरू शकतात. मृदा शब्दाची व्याख्या निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या रीतीने केलेली आहे. सारांशाने ज्यावर वनस्पतीस आधार मिळतो, त्यांचे पोषण होते व त्या वाढू शकतात असा भूकवचाचा झिजलेला थर म्हणजेच मृदा माती असे म्हणता येईल. By addressing the growing challenges in soil management, increasing soil awareness, fighting soil biodiversity loss, and encouraging governments or organizations, communities, and individuals around the globe to commit to proactively improving soil health.
आपल्याला माहिती आहे या गोष्टी चॅलेंजेस, सॉईल मॅनेजमेंटचं चॅलेंज आपल्याला स्वीकारायला पाहिजे. अवेअरनेस मातीबद्दलचं आपल्याला वाढवायला पाहिजे. सॉईल, मातीची किंवा वाळूची जी हानी होते नदीतून काढून दुसरीकडे काढून घेतली जाते, वापरली जाते, म्हणजेच ते सुद्धा आपल्याला वाचवायला हवं. गव्हर्नमेंट और ऑर्गनायझेशन यांना आपण मोटिवेट करायला पाहिजे की माती ही अत्यंत महत्त्वाचं, आपल्या पूर्ण पृथ्वीसाठी महत्त्वाचा घटक आहे. आणि प्रोॲक्टिव्हली इम्प्रूव्हिंग सॉईल हेल्थ, आपण प्रोॲक्टिव्हली आधीच तयारी करून पुढची येणारा धोका ओळखून आपण आत्ताच त्या मातीला सावरलं पाहिजे, त्याच्यावरती संवर्धन केलं पाहिजे आणि नवीन तयार करता येतील का आणि चांगल्या प्रकारे कशी ती माती साठवून ठेवता येते का आपल्याला पाहायला पाहिजे. History behind 5 December. The date of December 5 was chosen because it corresponds with the official birthday of the late H.M. King Bhumibol Adulyadej, who was the king of Thailand and was one among the main proponents of this initiative. सॉईल मॅनेजमेंट किंवा सॉईल क्रिएटिव्हिटी ह्याचं सगळ्यात सुरुवातीला किंवा त्याचं महत्त्व जाणून घेतलेले जे थायलंडचे राजे होऊन गेले H.M. किंग यांनी या मातीबद्दलचा पहिली ॲक्टिव्हिटी चालू केली की माती ही सावरणं अत्यंत गरजेचं आहे. शेतीची माती आपल्याला खूप महत्त्वाची आहे, त्याच्यावरतीच आपल्याला अन्न मिळू शकतं आणि शेती हा भारताचा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे की ज्याच्यावरती शेतीप्रधान आपण भारत आहे आणि त्यामुळे शेतीसाठी आणि त्या मातीसाठी आपण त्याचा खूप मोठा काळजी घेणं, त्याच्यावरती संवर्धन करणं, संस्कार करणं आणि त्या मातीला जपून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ही ॲक्टिव्हिटी त्यांनी घेतली, सॉईलचं महत्त्व जाणलं, त्याच्यावरती त्यांनी त्यांच्या परीने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्याख्यानं दिली आणि म्हणून त्यांनी इनिशिएटिव्ह घेतली. त्यांचा बर्थडे हा 5 डिसेंबरला असतो आणि याची जाणीव सगळ्यांना असावी म्हणून 5 डिसेंबर हा दिवस वर्ल्ड सॉईल डे म्हणून आपण साजरा करत असतो. Thus, all international day to commemorate soil was recommended by the International Union of Soil Science (IUSS) in the year 2002, under the leadership of the Kingdom of Thailand and within the framework of the Global Soil Partnership. यासाठी IUSS आणि ग्लोबल सॉईल पार्टनरशिप यांच्या संयुक्त विद्यमाने हा 5 डिसेंबर हा दिवस आपण वर्ल्ड सॉईल डे म्हणून साजरा करत आहोत. FAO has supported the formal establishment of WSD, that is World Soil Day, as a global awareness raising platform. The FAO conference unanimously endorsed World Soil Day in June 2013 and requested its official adoption at the 68th UN General Assembly in December 2013. As UN General Assembly responded by designing December 5, 2014 as the first official World Soil Day. Even this year, UN honors World Soil Day with new stamps. The pen includes $10, $1.20 stamps for use from the post office at UN headquarters in New York City and 10 attached labels. The UNPA calls this a personalized stamp sheet, and the sleevage surrounding the stamps and labels includes a 2-paragraph summary of the day. World Soil Day is commemorated annually on 5th December to highlight the importance of healthy soil and sustainable management of soil resources. Why soil is important? का माती किंवा मृदा ही महत्त्वाची आहे? Soil is a living resource and home to more than 1/4 of our planet's biodiversity. आपल्याला माहिती आहे या प्लॅनेटवरती मातीचं तितकंच महत्त्व आहे आणि लिव्हिंग रिसोर्स आहे. Up to 90% of living organisms live or spend part of their life cycle in soils, yet we know only 1% of this
hidden universe. Soil biodiversity reflects the variability among living organisms, including microorganisms not visible with the naked eye and macrofauna like this little shrew. Soil organisms work for 365 days and 24/7 in a coordinated effort to sustain life on Earth. Thus, soil biodiversity is a major essential component of soil health, and healthy soils produce more nutritious and safer food. That is 95% of our food comes from soil. So we fully dependent upon the soil. Soil organisms help soils store carbon and reduce greenhouse gas, that is GHG emission. Soil biodiversity helps in the remediation of soil pollution by breaking down contaminants. मृदा चिकित्सा आणि औषधी गुणधर्म हा मुद्दा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण रक्ताभिसरणाला मातीमुळे आणि त्यातल्या औषधी गुणधर्मामुळे एक चालना मिळते. निसर्गोपचार आणि आयुर्वेद यामध्ये तर मातीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. तज्ज्ञांनी अनेक प्रयोग करून मातीतील पुढील औषधी गुणधर्म शोधून काढले आहेत. जवळजवळ सर्व प्रकारच्या व्याधी विकारांवर माती उपचार लाभदायक होतात. सर्व रसायनांचे मिश्रण मातीत आहे. म्हणूनच अनेक औषधांचा उपयोग करून जो फायदा होत नाही तो फायदा एका माती उपचाराने होऊ शकतो. विषशोधक गुण. विंचू, मधमाशी, साप, कुत्रा चावला असल्यास शरीरात विषाचा प्रवेश होतो. त्या ठिकाणी मातीलेप लावल्यास विष बाहेर खेचण्यास मदत होते. वेदनाशामक गुण. कानदुखी, दातदुखी, संधिवातातील वेदना, मणक्याचे विकार, सायटिका विकार यातील वेदना मातीपट्टीमुळे किंवा मातीलेप केल्याने कमी होतात. रोगनाशक गुण. मातीत असलेल्या विद्युत शक्तीमुळे शरीरात कुठेही होणारा बिघाड माती उपचारांनी बरा होतो. आयुर्वेदाच्या ग्रंथात मातीच्या या गुणाचे वर्णन आहे. रासायनिक गुण. सर्व रसायनांचे मिश्रण मातीत आहे म्हणून अनेक औषधांचा उपयोग करून जो फायदा होत नाही तो फायदा एका माती उपचाराने होतो. समतोल गुण. मातीमध्ये थंडी व उष्णता यांना रोखून ठेवण्याचा गुण आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूत मातीचे उपचार करता येतात. या गुणामुळेच साधू किंवा तपस्वी अंगाला माती लावून थंडी व उन्हापासून स्वतःचे रक्षण करतात. तसेच आपल्या सर्वांना माहिती आहेच मातीची घरं जिथं असतात तिथं थंडी किंवा उष्ण ह्याच्यापेक्षा आपल्याला हवासा असलेला गारवा आपल्याला खूप सुखावून जातो. चुंबकीय गुण. मातीचे उपचार शरीरावर केल्यास मातीतील या गुणामुळे शरीरातील दोष गतिमान होऊन बाहेर पडतात. तसेच मातीतील चुंबकीय गुणांमुळे शक्ती, स्फूर्ती व आरोग्य मिळते. सात्मीकरण गुण. मातीपासून सर्व चेतन व अचेतन पदार्थांची निर्मिती होत असते व शेवटी सर्व मातीमध्येच मिसळते. तसेच मातीचा रचनात्मक गुण आहे. त्यामुळे फाटलेली कापलेली त्वचा भरून येण्यासुद्धा माती लावल्यास मदत होते. रक्ताभिसरण संतुलन गुण. पोटावर मातीपट्टी ठेवल्याने पोट मऊ राहते. जमिनीवर पायी अनवाणी चालल्याने तळपायांचे रक्ताभिसरण वाढून ते नरम, मऊ व लालसर होतात. म्हणून सकाळी लुसलुशीत गवतावर चालल्यास कोवडे ऊन आणि मातीच्या या स्पर्शाने आपल्याला खूप शांतता मिळते. बाधक व धारण गुण. माती द्रव्य कोणत्याही द्रव पदार्थाचं जास्तीत जास्त शोषण करते. म्हणून जुलाब होत असताना पोटावर मातीपट्टी ठेवल्यास ते कमी होतात. माती लावून स्नान केल्याने त्वचाविकार व अस्थिविकारही दूर होतात. उष्णतानाशक गुण. माती ही थंड असल्याने उष्णतेच्या सर्व विकारांवर मातीचा चांगला उपयोग होतो. विशेषतः भाजल्यामुळे होणाऱ्या जखमा, आग कमी होते. तसेच भाजल्याचे डाग नष्ट होतात. चेहऱ्यावरील उष्णतामुळे येणारे मुरमे मातीलेपाने बरे होतात. म्हणूनच असंख्य ब्युटी पार्लर्समध्ये या प्रकारे मातीचा उपयोग केला जातो. निर्मलक गुण. संशोधनावरून असे सिद्ध झाले आहे की मातीमध्ये निर्माण होणाऱ्या खाद्यपदार्थात व शरीरात एकाच प्रकारची तत्वे असतात. म्हणून नैसर्गिक आहार सुरू केल्यावर सर्व विकार मुळापासून नष्ट होऊ शकतात. त्याचप्रमाणे माती उपचारांनाही हीच क्रिया होते. माती लेपामुळे त्वचारंध्रे खुली होतात. रक्ताभिसरण या क्रियेला गती येऊन त्यातील विजातीय पदार्थ बाहेर पडतात. संधिवात विकारातील सूज
सूज, वेदना, ठणक व विजातीय पदार्थ दूर करण्यासाठी माती लेपा इतका प्रभावी उपचार दुसरा कोणताच नाही. डिअर स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मातीला कधीही हीन लेखू नका. जिथं जिथं तुम्हाला आवश्यकता असेल आणि प्रथम उपचार जर करायचे असतील तर पहिला सोर्स म्हणून आपण मातीलाच पाहायला पाहिजे. कारण आपलं शरीर हे मातीतील तत्वामुळेच बनलेलं असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आजच्या या वर्ल्ड सॉईल डे दिनानिमित्त मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा हीच विनंती करेन की आपल्या सभोवतालची मातीचं आपण रक्षण करूयात, त्याचं संवर्धन करूयात आणि चांगल्या प्रकारची माती निर्माण करायचा आपण प्रयत्न करूयात. वर्ल्ड सॉईल डे. इट्स द टाईम टू स्टॉप इरोजन अँड रिक्रिएट द सॉईल अँड प्रिझर्व द सॉईल फॉर अर्थ एक्झिस्टन्स. आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी, एक्झिस्टन्ससाठी आपण मातीला सावरलंच पाहिजे. माती ही क्रिएट केलीच पाहिजे, परत पुनर्जीवित केली पाहिजे आणि तिला जपलंही पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.